नमस्कार मंडळी, आपल्या राजश्री तपस्वी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, भावनिक आणि कायम आठवणीत राहणारा आहे। काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे मिळून माहेरी जाण्याचा प्लॅन केला। प्रवासाची तयारी, बॅगा भरणं आणि सगळ्यांना भेटायची उत्सुकता मनात होती। आम्ही घरातून निघालो आणि प्रवासाला सुरुवात झाली। वाटेत पुण्यावरून दीदीला घेतलं। गप्पा मार मस्तीने जुन्या आठवणींमध्ये मन रमून गेलं। आम्ही बेगमपूरला पोहोचलो। माहेरी पोहोचल्यावर जो आनंद मिळतो तो न शब्दात सांगता येत नाही। देवदर्शनाचा दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण देवदर्शनाला निघालो। सर्वात आधी आमच्या कुलदैव रुकडाई देवीचं दर्शन घेतलं। देवीच्या चरणी नतमस्तक होताना मनाला खूप शांतता आणि समाधान मिळालं। त्यानंतर आम्ही यमाई देवीच्या दर्शनासाठी निघालो। इथे मी आणि मम्मी आणि कोमल आलो होतो, कारण मला ओटी भरायची होती। खूप दिवसानंतर मी आली, त्यामुळे मी ओटी भरण्यासाठी निघाली। या देवीचं एकच वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तिला लेकी खूप आवडतात। म्हणजे माहेरी वाशिन, सासरवाशिन जे असतात, आणि ही देवी देखील एक लेकच आहे असं ती देखील सगळं असं म्हणजे संसारिकच सांगते की रागाने वगैरे गेल्यानंतर ती तिकडे जाते किंवा असं काहीतरी खूप स्टोरी आहे त्याची। ती ऐकून आजीकडून खूप मन प्रसन्न झालं। दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो दर्शनाला। त्यानंतर तिथून आम्ही आल्यानंतर अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी देखील गेलो। जेवणाचा बेत केला होता। आम्ही बाहेरच जेवण घेण्यासाठी बसलो। मुलांना देवदर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून हॉटेलमध्ये जेवणाचा आनंद घेतला। एकत्र बसून जेवण, गप्पा आणि हसणं खेदळणं यामुळे तो क्षण आणखीन खास बनला। संपूर्ण दिवस खूप सुंदर गेला आणि मनात अनेक आठवणी साठवत आम्ही परत घरी आलो। निरोपाचा दिवस। दुसऱ्या दिवशी कल्याणला परत निघायची वेळ आली, पण खरं सांगायचं तर मन अजिबात तयार नव्हतं। माझी छोटी बहीण तिथेच राहते। तिला सोडून जाताना डोळ्यात पाणी आलं। तिला मिठी मारताना मन खूप भरून आलं। काही नाती अशी असतात की त्यांच्यापासून दूर जाताना पाय निघतात, पण मन तिथेच राहून जातं। थोडंसं मी एन्जॉय केलं। त्यानंतर पुण्याला दीदीला सोडताना देखील निरोप द्यायची वेळ आली। तिथे इतके दिवस एकत्र राहिल्यानंतर पुन्हा आपल्याला घरी जायचं होतं। त्या क्षणी आम्ही सगळेच खूप भावूक झालो। निरोप घेताना डोळ्यात अश्रू होते, पण मनात पुढच्या भेटीची आशा होती। घरी परतताना प्रवास करत करत आम्ही रात्री उशिरा घरी पोहोचलो। रात्रीचे जवळपास 12 वाजले होते। घरी आल्यावर थोडं जेवण, चहा पाणी करून आम्ही विश्रांती घेतली। शरीर थकत होतं, पण मन अजूनही माहेरच्या आठवणीमध्ये रमलं होतं। या प्रवासाने मला पुन्हा एकदा जाणून दिलं, माहेर हे फक्त घर नसतं, तर ते प्रेम असतं, आपुलकी, आठवणी आणि आयुष्यभर जपलेली भावना असते। आजचा ब्लॉग इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय करा आणि तुम्ही माझ्या ब्लॉगला देखील सबस्क्राईब करा। तर अशाच तुम्ही देखील बहिणी वगैरे असतील, मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्ही तुमच्या बहिणींसोबत कसे राहतात किंवा कसं वाटतं तुम्हाला देखील अशाच प्रकारे वाटत असेल तर हार्ट नक्की मला कमेंटमध्ये देऊन सांगू शकता। चला, पुन्हा भेटते मी नवीन ब्लॉगमध्ये। पुढचा ब्लॉग देखील खूप भावनिक असणार आहे। तर चला, बाय।